नमस्कार स्वयंभक्तांनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहोत पुरुषोत्तम मासामधील पोथीचा 4था अध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. जय अयोध्यावासी श्रीरामाचराचराच्या फलांकित द्रुमा सदा सर्वदा तव नामी प्रेमा देनाम महिमा पतितात्पय तोडून या भवपाश बंधन अखंड घडो मज भजन हेची दे कृपादान वरदाने आपुलिया आता एका श्रोते जनमल महात्म्य आख्यानम जे आचरलिया घडे पुण्य करा श्रवण भावार्थ श्रवण केलिया सतत व्रताचे फळ होय प्राप्त दान पुण्य न घडे जरी तप तरी घ्यावे माप श्रवणपंथी या अमलमासाचे ठाई जाण करावे गोब्राह्मण सेवन म्हणून लक्ष्मीपती नारायण करी कथन तेची ऐका श्लोक यत्पुरा भवता प्रोक्तम पूजनम ब्राह्मणश्च मलमाशे प्रक्तर्व्य नरो स्वर्गे सुभी सदा कीदृशो ब्राह्मण प्रोक्तम कथम पूजो मल्लीलुचे किं फलं लभते मर्त्यं पूजनाच्च द्विजन्मन् श्रीरुवाच लक्षणं ब्रूहि विप्राणा देवाधिना सुरेश्वरं कथं संध्यायते नाथं यतदेवोच्यतामम्. जया इच्छा वाटे अंतकरणी पापाची झाली पाहिजे धुनी तरी पूजावे ब्राह्मणाला गुन्हे अगत्य करुणी मलमास तरी ते ब्राह्मण असावे कैसे ही लक्षणे जाण ऐसे एकताची संशय निरशे मनी ठसे प्रबोधू. मुख्य ब्राह्मणाचे लक्षण करावे शठ कर्माचरण अध्ययन अध्यापन उपासन अग्नीचे तपश्चर्या करावी जाण सुशीलवरी संध्या स्नान करुणी नसावे लोलुप्तपण संतुष्ट मन असावे असंतुष्ट द्विजनष्ट असंतुष्ट असलिया वरिष्ठ तरी तो न मनावा श्रेष्ठ ऐसे स्पष्ट वेद बोले म्हणून लक्षणयुक्त ब्राह्मण तेची श्रेष्ठ चतुर्वर्णा ते जाण आता ऐका आणि कथन वर्तती. कैशनी ब्राह्मण ते जे करीती अश्वसेवन उपर्जिती इतरा लागून युद्ध हव्यासमनी धरून करीती सेवन नुपाचे तेथे कैसे संध्यास्नान न घडे कशठ कर्मार्चन तरी तो क्षत्रिय धर्मपूर्ण तोही संपूर्ण नशे पै अश्व उपर्जिती निजांगे जे करीती संसार सांगे तेथेही अश्व विक्रय अंगे न घडे सांगतया ते म्हणून क्षत्रिय धर्मी ब्राह्मण ते पूजना योग्य नव्हे ती जाण आता एका दुसरे लक्षण सांगतो जाण ब्राह्मणाचे पशुसेवा निरंतर करुण जे करीती वाणिज्य कर्माचरण न मिळविती भांडे करुण ते वैश्य जाण म्हणावे. त्याही वरी रसविक्रय धूत मधुल वनादी पाहे धूत मधु संचय आहे तुळ राशी अपार नाना वस्तू जात संग्रह करुण करी जो विक्रय तो वैश्य धर्मा ब्राह्मण पाहे न साहे प्रतिग्रही ऐसे कर्म ब्राह्मण आचरता तरी तो वैश्य बोलीजे तत्वता ब्राह्मणपणाची वार्ता बोलो नये जानपा पशु सेवा करुण नित्य कृषी कर्मा ते आचरत तेनेच योग्य संसार कृत्य चालवी ती निरंतर तेथे स्नान संध्या ते कैशी अष्टो प्रहर चिंता कृपेची होय न होय तयाची करणे घडे तया ते म्हणून ऐसे जे का ब्राह्मण जे ते शूद्र ऐसे म्हणावे जाण प्रतिग्रह तया लागून न द्यावा जाण धर्मिष्ठे. आता परघात कर्मे करी मीच या तिची संगती धरी वाट पाडोनी वस्तू हरी जीवे मारी प्राणी या चौर कर्म करुणी जाण उदरनिर्वाह चालवी आपण दुसऱ्याचे द्रव्य अभिलाषून उपार्जन चालवी जो करिता अभिलाष द्रव्याला बहुत मनी संतोषला म्हणे आज लाभ मोठा झाला पुढे तयाला सुटका कैशी ऐका ऐसा न करी तो जो विचारा ते आणि अनोन्य कर्मी प्रवर्ते भक्षा भक्षणे चित्ते कृतघ्नता सदा वसे नाही संध्या नाही स्नान नाही पितरांचे तर्पण तेथे कैसा धर्म आणि दान पर्वकाळ धर्म तोही नेणे पापद्रव्य सांचले साची सेवा करे नित्य कुटुंबाची परितेने स्वधर्माची नित्य पापाची वासना नित्य अनित्य क्रिया पाही ठाऊके नसे जया हृदयी तरी तो ब्राह्मण ऐसा पाही द्विपादो
पशु बोलिजे, जो ब्राह्मणाचे ऋण घेवनी पुन्हा न देत तया परतोनी मोठा लाभ झाला म्हणून निजमनी हर्षित. तरी ब्राह्मण स्वहरणा ऐशे पाही ता मारक विष दुसरे नाही नेऊन घाली अपायी रवरव नरकात पै आधीच ब्रह्मस्व मारक त्याहीवरी कृतघ्न मारक देख द्रव्यावरी जो सदा आसक्त पोट न खाय अन्ना ते ऐशियाचे ऋण घेवनी जो न शेवी मागुत्यांनी तरी तो पचे नरक भुवनी परी सुटका तया लागुनी असे ना एच विषयी इतिहास ऐक होवनी सावकाश पुराणांतरी संवंतास पहावे बरे आदरे ऋण वैर आणि हत्या हे तो न चुके सर्वथा म्हणून दृष्टांताशी कथा आकरण बरी. कोणी एके देशीचा ब्राह्मण क्षत्रिय धर्मी परम निपुण अश्वावरी आरूढोन विदेशा लागुनी तो गेला. घरी कुटुंब असो सर्व ही परी न धनाचा धरून जीवी बही बरी शूरत्वाची उर्मी पाहे. अंगी वैसे तयाच्या म्हणून पातला विदेशा धना लागी चालेली वैसा वर्षे क्रमिली द्वादशा द्रव्य आशा बहुतची धनाशा धरुणी बहुत उपरजिला जाला नूपनाथ धन मिळविले बहुत ऐका गणती तयाचे सुवर्ण नाणे 700 द्रव्य जालेशी निभ्रांत मग मनी उपजला हेत गृष्ट आशा चिंतात उद्धवली निरोप घेऊन माघारी परतता जाला निज मंदिरी तव मार्गी काय झाली परी. तेची निर्धारी ऐकिजे दूरदेशी विदेश पंथ मार्गक्रमी दिवस बहुत येता येता एका मार्गात स्नानात उतरे मध्यानी वारू उभा करून तेथ वस्त्रे फोडून समस्त एक झरा उपसोनी तेथ स्नान करीत बैसला. स्नान संध्यावरचे वरी करून सोडिली शिदोरी तांबूल घेऊन वरचे वरी परिधान करी लगबग झाली जाण्याची मनी आस उद्भवली कुटुंबाची मनी आजच भेट घेऊ तयेची परी गाठोडी धनाची विसरला. बैसून अश्वावर पाही निघता झाला लवलाही द्रव्य आठवून तयाचे हृदय हर्षे पाही विसरला. तव तो गेलिया मागे जाण एक पंथीक बैसला येऊन तयाने निरखिता ठिकाण सापडेल धना नायासे. मग उठोनी अति तातडी निघता झाला बडसवडी पुढे म्हणे पुढे करावी परवडी स्नान आणि उपहारू म्हणून तो पंथ क्रमित तव आणि एक शूद्र तेथ येऊन या बैसत शिदोरी सोडित भक्षावया इकडे मार्गी जाता अश्वावरी स्मरण करीत तो अंतरी तव द्रव्य न दिसे पदरी विसर निर्धारी मज या झाला म्हणून तैसाची अश्वपिठीत येता झाला पूर्वस्थळा ते जेथे केले असे स्नाना ते आला तेथे लगबगे तो तेथे शूद्र असे वैसला पाहुन तया ते बोलता झाला तुम्ही तेथे क्रोधवा केशवा आला ते आम्हाला सांगिजे. तव शूद्र बोले ते समईक्षण एक अवकाश झाला न पाही. मग तो म्हणे या ठाई धन तुझ सापडले पै माझे. शूद्र म्हणे मी नेने सर्वथा तुझा द्रव्यार्थ केवता येरू व दे. शतसाता द्रव्यार्थ माझे सुवर्ण ते तुवा अभिलाषिले माझे मज देता भले. नाही तरी जाशी बघिले मज हस्ते पापिष्टा येरू आन पाहे. ते समयी मग म्हणे माझा झाडा घेई महापुरुषा तू कवने ठाई विसरलाशी धना ते. ऐसा कलह उभयता होत असे हो तत्वता शूद्रा जवळी न देखे तत्वता. मग प्रवर्तला घाता तयाची मग तया ते म्हणे ते वेळे बरे झाले ते बरे झाले परी मी स्वसंतोषे आपुले अर्धभाग देतो तुते. अरे माझी 12 वर्षाची कमाई तू अभिलाषू नको या ठाई एरू आनवा हो निमणे नाही ते नेत्री पाही देखली म्या. मग सक्रोध होऊन अंतर वस्त्रे पुसोनी खडगधार तात्काळ तयाचे शरीर छेदिता झाला पै. क्षते क्षीण होवनी अंतरी म्हणे आता केवता जावे घरी मुख स्वकुटुंबाती केऊ दाऊ तरी म्हणून माघारी मुरडला. ई तुका वृत्तांत येथे झाला पहा लाभ कवनाला कवन मेला ऐशे
ते असे विचित्र लीळा. पुढे कथेला अवधान द्यावे. अंतरिक्ष जाता नारद मुनी इतुका वृत्तांत देखिला नयनी. मग तैसाच वैकुंठाला गुणे त्वरे करुणी पातला. भावे नमिला देवराना इही मस्तक ठेविला चरणा. पुसते झाले अगमना कोठोनी येणे पै झाले. नारद मने हो धन निळा. फिरत फिरत आलो भूतळा. परी तेथे देखिजे लीळा. ती दयाळा अवधारी. मग सविस्तर कथन झाले तेथे. ते करी ब्रह्मनंदन म्हणे लाभ कवना लागुन आणि मरण कवन पावला. ऐशी अन्यायाची परवडी तू ती निरखिशी की आवडी. हे जगा माझी तुझी प्रौढी बरी न दिशे. गोविंदा तू तव त्रैलोक्याचा नाश हा अन्याय नशे. अवगत ही तव करणी अद्भुत परी न दिशे तुझ लागे. ऐकून या मुनीचे वचना हासे आले जनार्दना. म्हणे हा अपराध माते जाना न लावावा दयानिधे. हे तो ज्याची करणी जैशी भोगिता जाण हो तैसी. ते दूषण ठेविता आम्हाशी जाणून होशी अज्ञान. आता ऐकिजे कथन ऋण आणि हत्या जाण. न चुके कवना लागून त्याची कारण अवधारी. जया ते प्राप्त झाले ते धन. तो पूर्वी होता सदन तयापासून घेतले धन. मेला शूद्रतेने पै जयाने मारले शूद्राशी. तो जमीन झाला होता त्याशी वायदा करता. दिवसा दिवशी नेदी द्रव्याशी मागता. मग त्या सावकारे तगादा भरता दिवसांदिवस. तगादा जमीना मागे लाविला सदा. येरू पेटलाशी द्वंदा. परी तो नुसदा नायके. मग देण्याची काळजी भारी. न सोशेची निर्धारी. तोची द्रव्य घेऊन गेला समग्र. म्हणून पोटी घातली सुरी. प्राण निर्धारी तेने दिधला. आता जो होता सावकार तोची द्रव्य घेऊन गेला समग्र. ज्याचे गेले तो होता जमीन थोर. म्हणून प्रगट झाला हा आपली जमीन गत. उगवून शेखी त्याचाही घेतला प्राण. पूर्वी त्याचे घरी सुरी घेऊन दिधला होता प्राण पै तेथे. तोची अंतर साधून वैर खडगे तोडिले तयाचे शिर. हा तंब बोल कवनावर सांगा म्हणी निर्धारे. ऐकून विष्णुमुखीची वाणी तटस्थ झाला नारद मुनी. मग नमस्कार करुणे ऊर्ध्वपंथे तो गेला. ऐशी हे दृष्टांती कथा बरमी श्रोतिया ते निवेदिली. आघमी या लागी जीवी गोष्टी धरावी. पसरती करावी वचनी. हे आदो ब्राह्मणाचे घेऊ नये ऋण. घेतलिया न ठेवीजे जाण. ते तो अपायाचे कारण होय निसंतान पैतेने. आसो आता हे मागील कथन आठव देतो तुम्हाला गुण. मागे निवेदिला ब्राह्मण धर्म जान सर्वजणी परिशिला. तरी म्हणाल कैसे कथन परिशी जे व्यासवचन. माझे पदरीचे न होती जाण. श्लोक जान पुराणीचे. अश्ववाहन तत्त्वज्ञ संग्रामेन च क्वचित. आरंभे नीतिमान शूर क्षत्रियोषे प्रकृतीत. लोह कर्माणि निष्णात पशुना परिपालक. कृषी वाणिज्य कर्ताच सविप्रो वैश्य उच्यते. स्नेह लाक्षतिला निली. श्रारंग श्रीरपूर्त मधु. मध्यादी क्रियेवी विप्र सशूद्र परिकीर्तनम. भक्ष समो यस्तु समोदारण्ययोरपि. कृत्य न जाताती कृतघ्नो ब्राह्मणो पशु. ऐशिया श्लोका माझारे करू न केले ब्राह्मण धर्माते निरोपण. मनोनी न ठेवा ती दूषण. मज लागुनी स्वामिया ग्रंथगर्भी असे भाव जैसा तरी वदावा लागे. मग तैसा तरी ब्राह्मण पाहिजे कैसा तीही दशा अवधारी. श्री विष्णू उवाच मी ताशध्यापकश्चैव संतुष्टो विजितेंद्रिय. वेदशास्त्रार्थत्वज्ञो विप्रो देवा प्रकृतत. अकष्ट फलमुलाशी वनवासरत सदा. कुरुते हराह कर्म सविप्र ऋषिरुच्यते.
पुराण कथको विप्रो व्यासरूपी हरी स्वयं तद्वक्ती कुवर्तानुऋणा गंगस्नान दिने दिने ही लक्षणी पाचारुणी ब्राह्मणतयाची पूजा अगस्त्य करुण मग यथानुशक्त्या द्यावे दान अपोपान्न कृतेशी धृत शर्करायुक्त पाही 3 दशक वरी तीनही दक्षिणे सहित बरवी धृतयुक्त पैदिजे बापी कूप सरोवर जीवन तेथे करावा प्रातस्नान ऐशे मासवरी करिता जान घडे पुण्य ते ऐका एवं ज्ञानवानरो सेव्यं पुराणज्ञो मल्लिमृचे प्रयागाधिकं पुण्यं तस्य विप्रस्य सेवनात् गंगा यमुना सरस्वती पाहिते प्रयाग स्नान घडे देही वरी ब्राह्मण पूजा बरवी स्नेहे करावी आदरे तेने पुण्य करुणी जान होय पाप मळाचे क्षाळन अपमृत्युगंडातर दूर होवन वैकुंठ भुवन तो पावे राजा हो अथकारंक सर्वास लाभ समान देख यदर्थी संशय आणि कन धरावा देख मानसी काळे करुणी तीर्थाचे फळ शरीर शक्ती यात्रा सफळ द्रव्य शक्ती यज्ञाचे फळ सेवा फळ ब्राह्मणाचे ब्राह्मण सेवा फळे तत्काळ आतृप्त भोजन घालिता सकळ आशीर्वाद देती सुफळ तोची फळे भाविका म्हणून देवाचे मुख ते ब्राह्मण जाणिजे देख या लागे सेवा अधिक मासा माझी निर्धारे क्वचित वेद मंत्रोच्चारी क्वचित पुराणज्ञ जरी तरी घेतला शास्त्रधारी दानाधिकारी असे तो ऐसा इतिहास बरवा निवेदिला तुम्हा सर्वा येथे संशय न धरावा शास्त्री घ्यावा प्रत्यय स्वस्ती श्री अधिक महात्म्यम ब्रह्मांड पुराण समंत मनोहर सूत विरचित चतुर्थोध्याय गोडहा इति श्री चतुर्थोध्याय समाप्तम. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.